फिर से एक बार मैं आपको प्रभु के वचन से कुछ बात बताना चाहता हूँ। मी वचनाच्या द्वारे तुमच्याशी काही बोलू इच्छित आहे किस प्रकार हमारे विश्वास को हमें बढ़ाना है। आणि कोणत्या पद्धतीने आमच्या विश्वासाला आपण वाढवायचं आहे। अगर आप यीशु पर विश्वास करेंगे जर तुम्ही प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तो आप भी ऐसी ऐसी बातें करना शुरू करेंगे जो आपके लिए असंभव है। आणि अशा गोष्टी तुम्ही कराल की त्या तुम्हाला अशक्य आहेत। आपको असंभव लगती है आपके जीवन में, तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी अशक्य वाटत असतील, ऐसी ऐसी बातें आप करना सीख जाएंगे। अशा गोष्टी तुम्ही जे करायला शिकाल। क्योंकि मेरा यीशु जिसके नाम से हम इकट्ठा हुए हैं वो असंभव को संभव करता है। आणि जो ज्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण एकत्र झालो आहोत तो येशू ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे। यीशु किस प्रकार पानी पर चल सकते हैं, कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे तो पाण्यावर चालला, पानी पर चलने वाले हम कैसे बन सकते हैं। आणि आम्ही पाण्यावर चालणारे कसे बनू शकतो। पानी 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 किसी का बोझ नहीं ले सकती है। पाणी कुणाचे ओझ घेऊ शकत नाही। पानी वो डुबा देती है, पाणी काय करतं, बुडवून टाकतं, मनुष्य को डुबा देती है। माणसाला ते बुडवतं। और ऐसी उस जो डुबाने वाली चीज है ना उसके ऊपर मेरा यीशु विजय होता है। आणि जी बुडवणारी गोष्ट आहे ना त्याच्यावर प्रभू येशू विजय मिळवतो। जो चीज डुबा देती है उसके ऊपर मेरा यीशु विजय है। ज्या गोष्टी बुडवणाऱ्या आहेत त्याच्यावर प्रभू येशूचा विजय आहे। फिर वो कोई भी कुछ बात क्यों ना हो, कोणतीही गोष्ट असू द्या जो डुबाने वाली चीज है जी बुडवणारी आहे, मेरे यीशु ने उस पर विजय मिला है। येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विजय मिळवलेला और आहे। यीशु कहते हैं आणि येशू म्हणतो आप भी पानी पर चलने वाले बने, तुम्ही सुद्धा पाण्यावर चालणारे बनावे, आप भी विजयशाली जीवन में जिए। तुमचं जीवन सुद्धा विजयशाली असावं। तो उसके लिए आपको मुझे विश्वास करना होगा। मग काय करायचे, तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे। कुछ दिन मैं आपको विश्वास के बारे में आप बताना चाहूंगा। मी काही दिवस तुम्हाला विश्वासाबद्दल सांगू इच्छितो। मत्ती इसका 14 अध्याय 22 से 33 जब वचन पढ़ते हैं हम। आणि मत्तयाचा 22वा अध्याय आणि 14 अध्याय 14 अध्याय मत्तयाचा 14 अध्याय 22 से 33 जब वचन पढ़ते हैं। आणि 22 ते 23 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, मरकुस इसका 6 अध्याय 45 से 52 वचन जब पढ़ते हैं, आणि मार्क ह्याचा 6वा अध्याय 45 ते 52 आपण वाचतो, और यूहन्ना इसका 6 अध्याय 16 से 21 वचन पढ़ते आणि हैं। योहान याचा 6वा अध्याय 16 ते 21 वाचतो। ये तीनों सुसमाचार के अंदर यीशु पानी पर चले इसके बारे में लिखा है। आणि तिन्ही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालले हे लिहिलेलं आहे। लेकिन हम मत्ती 14 अध्याय 22 वचन पढ़ेंगे। आपण मत्तयाचा 14वा अध्याय 22 वचन वाचूया। मग ते स्वतः समुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना तारवात बसून लागलेच आपल्या पुढे पलीकडे जायला लावले। मग समुदायास पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करायला एकांती डोंगरावर गेला। यहाँ पे यीशु मसीह ने अपने चेलों को नाव पर चढ़ने की आज्ञा दी, आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या शिष्यांना नावेमध्ये जाण्याची आज्ञा केली। और यीशु ने कहा कि आप पार चले जाएं। आणि येशूने सांगितले की तुम्ही पलीकडे जा। सब मिलकर बोलेंगे पलीकडे, पलीकडे, जोर से बोलो पलीकडे। पलीकडे, अपने पड़ोसी को बोलो पलीकडे जायचं है। पलीकडे जायचंय। डरिए मत, पड़ोसी से आप बोलो पलीकडे जाना है, वहाँ पार जाना है। पलीकडे जायचं आहे, हाँ पलीकडे जायचं है। पलीकडे जायचं आहे। हाँ आपको और मुझे यीशु मसीह एक स्तर से लेके दूसरे स्तर पर लेके जाना चाहता है। आणि आमचा येशू ख्रिस्त आहे एका स्तरावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो। ऐसे जगहों पे लेके जाना चाहता है जो बातें हमारे जो जहाँ पर हम जाना चाहते हैं। आणि अशा ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो की ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय। परमेश्वर ने चेलों को नाव में विवश बिठाया। मैं आपको अगली बार बताऊंगा विवश क्यों किया प्रभु ने। आणि देवाने त्यांना बसण्यासाठी का जबरदस्ती केली मी पुढच्या वेळेस सांगेन। लेकिन आज मैं आपको बताऊंगा यीशु ने कहा है कि आप पार चले जाएं। आणि येशूने म्हटलं आहे की तुम्ही पलीकडे जा। यीशु ने कहा पार चले जाएं। आणि येशू म्हटला की तुम्ही पलीकडे जा। ये नहीं कहा यीशु ने कि आप डूबने चले जाएं। आणि असं म्हटलं नाही की तुम्ही बुडणार आहात, आप मरने वाले हैं, तुम्ही मरणार आहात, ऐसे यीशु ने नहीं कहा। असं म्हटलं नाही। और यीशु ने कहा कि आप पार चलें। येशूने म्हटलं की तुम्ही पलीकडे जा। ये यीशु मसीह के शब्द थे। येशू ख्रिस्ताचे ते शब्द होते। ये सृष्टिकर्ता परमेश्वर के बोले गए शब्द थे। निर्माणकर्त्याने बोललेले शब्द होते। और एक बार जिस सृष्टिकर्ता परमेश्वर ने बोला वो काम पूरा होना ही है। आणि सृष्टिकर्ता निर्माणकर्ता परमेश्वराने जर ते बोललं तर ते घडणारच आहे। उसको कोई रुका नहीं सकता, त्याला कोणीही थांबवू शकत नाही। और यीशु ने बोले गए शब्द हैं। आणि ते शब्द येशू ख्रिस्ताने बोललेले और होते। जब ये सृष्टिकर्ता परमेश्वर जब बोलता है तो सृष्टि भी उसकी मानती है। आणि सृष्टिकर्ता परमेश्वर ज्यावेळेस बोलतो तेव्हा ती सृष्टी सुद्धा त्याचं ऐकते, उसको नमन करती है, त्याला नमन करते। इसलिए जाने के ये जो पार जाने के जो शब्द हैं ये सृष्टिकर्ता परमेश्वर के द्वारा बोले गए शब्द थे। आणि
पलीकडे जा असं म्हणून जे शब्द निघाले होते ते सृष्टिकर्ता परमेश्वराचे शब्द होते. इसलिए यूहन्ना 1:1 में लिखा है, म्हणून यहोवा 1:1 मध्ये म्हणतात देवाचं वचन. आदि में वचन था और वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. आणि अगोदर वचन होतं, वचन परमेश्वरा, शब्द परमेश्वरासोबत होता आणि शब्द परमेश्वर जो होता. ये बोले गए शब्द थे ये कौन है इसको जानना बहुत जरूरी है. आणि हे जे बोललेले शब्द आहेत ते कोण आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचं और आहे. जिसने ये शब्द बोले हैं वो कौन है उसको जानना बहुत जरूरी है. ज्याने हे शब्द बोलले तो बोलणारा कोण आहे हे जाणून घेणं फार और जिस दिन महत्वाचं हम आहे. इस बात को पहचान लेंगे मैं आपसे कहूंगा कि आप भी पानी पर चलने वाले व्यक्ती बन ज्या जाएंगे. दिवशी तुम्ही हे ओळखाल त्या दिवशी तुम्ही सुद्धा पाण्यावर चालणारे बनाल. इसलिए आपको मुझे जानना है कि जिसने शब्द बोला है वो कौन है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जाणून घ्यायचे की ज्याने शब्द बोललेला आहे तो कोण आहे. यीशु वो शब्द था. आणि येशू तो शब्द होता. परमेश्वर ने सब कुछ अस्तित्व में लाने के लिए शब्द बोले. आणि सर्व काही अस्तित्वात आणण्यासाठी परमेश्वराने काय केलं तर शब्द बोलला. और ये शब्द ने क्या किया. आणि त्या शब्दाने काय केलं. जो भी चीजें परमेश्वर ने उसके शब्द के द्वारा बनाई थी आणि जे काही गोष्टी परमेश्वराने त्याच्या शब्दाच्या द्वारे बनवल्या होत्या इस शब्द ने उसको संभाल के रखा. आणि त्या शब्दाने त्या सांभाळून ठेवल्या. इसलिए इब्री का राजपत्र 1:3 कहता है, इब्री 1:3 सांगतं, सब वस्तुओं को अपनी सामर्थ के वचन से वो संभालता है. आणि सर्व वस्तूला त्याच्या सामर्थ्याने तो सांभाळतो. वचन संभालता है, आणि शब्द सांभाळतो. शब्द संभालता है. शब्द सांभाळतो. जिसने ये शब्द बोले हैं वो हर एक चीजों को संभाल लेता है. ज्याने हे शब्द बोललेले आहेत ती प्रत्येक गोष्ट तो सांभाळतो. सुनिए, ऐका, इन चेलों को परमेश्वर ने बोला आप पार चले जाएं. आणि ह्या शिष्यांना येशूने सांगितलं की तुम्ही पलीकडे जा. और ये सृष्टिकर्ता के बोले गए शब्द थे. आणि हे सृष्टिकर्ता परमेश्वराने बोललेले शब्द और होते. जो ये शब्द बोले गए हैं वो बाकी सब चीजों को ये शब्द संभाल लेते हैं. आणि हे जे शब्द बोललेले आहेत सर्व ज्या गोष्टी आहेत बाकीच्या त्याला हे सांभाळणारा आहे. इसलिए हम जब यहाँ बैठे हैं आपको मुझे जानना बहुत जरूरी है जिसकी उपस्थिति में आप और मैं बैठे गए हैं वो बोलने वाला परमेश्वर है. आणि ज्याच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत हे आम्हाला जाणून घेणं फार महत्वाचं आहे की तो जो देव आहे तो शब्द बोलणारा देव और आहे. उसके शब्द में कितना सामर्थ है. त्याच्या शब्दामध्ये किती ताकद आहे. इसलिए कल से पत्र 1:17 में लिखा है, कलस्से 1:17 वो लिहिले जो सब वस्तुओं में वो प्रथम है आणि सर्व गोष्टीमध्ये तो प्रथम आहे. और वो सब वस्तुओं को स्थिर करता है. आणि सर्व वस्तूंना गोष्टींना तो स्थिर करतो. सुनिए, ऐका, जब चेलों को परमेश्वर ने नाव में बिठाकर बोला आप पार चले जाएं, ज्या वेळेस शिष्याला सांगितलं तुम्ही नावेत बसा आणि सांगितलं की तुम्ही पलीकडे जा, और चेलों को इस शब्द के ऊपर विश्वास करना था. आणि त्या शिष्यांना काय करायचं होतं देवाने बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवायचा जब होता. हम देखते हैं कि जब वो आधे रास्ते में आए तो आंधी तूफान वहां पर उठे हैं. आणि ज्या वेळेस ते अर्ध्या समुद्रामध्ये जातात त्यावेळेस त्या ठिकाणी एक वादळ निर्माण होतं. और वो बादल का वो आंधियों का सामना करते हैं. आणि त्या वादळाचा त्यांना सामना करावा लागतो. सुनिए, ऐका, अगर वो यीशु के शब्दों पर विश्वास करते जर ते येशू ख्रिस्ताच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला तो आंधी असता और तूफान भी उनके रास्तों को रोक नहीं पाती. तर त्यांचं वारा आणि वादळ त्यांचा रस्ता अडवू शकलं नसतं. और वो जहां जाना चाहते थे, जहां यीशु उनको लेके जाना चाहता था वहां वो चले जाते थे. त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं येशू ख्रिस्त त्यांना ज्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छित होता त्या ठिकाणी ते पोहोचले असते. इसलिए चेलों ने समझ नहीं पाए कि वो किसके साथ व्यवहार कर रहे हैं. आणि त्या शिष्यांना कळून आलं नाही की आमचं संभाषण कुणाचं चाललंय, कुणाशी आम्ही बोलतोय. वो तूफान की तरफ देख रहे हैं. आणि त्यांचं लक्ष कुठे होतं माहिती आहे का? त्यांचं लक्ष वादळाकडे होतं. वो हवा को देख रहे हैं. ते वाऱ्याला पाहत आहेत. वो हवा जो उसकी आंधी और तूफान है उसकी और वो देख रहे आणि हैं. वादळ आणि वाऱ्याकडे ते पाहत आहेत. जो यीशु के शब्द है उन्होंने उसके पास में नहीं देखा. येशूच्या शब्दाकडे, देवाच्या शब्दाकडे त्यांनी पाहिलं नाही. उन्होंने यीशु के शब्दों पर विश्वास नहीं किया. येशूच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. लेकिन चेले जानते थे कि यीशु कौन है. आणि शिष्यांना मात्र माहिती होतं बरं का की तो कोण आहे. एक बार यीशु मसीह ने पूछा कि संसार मेरे बारे में क्या बात करता है. आणि येशूने त्यांना एकदा विचारलं होतं की जग माझ्याबद्दल काय म्हणतं. सबने अलग अलग चीजें बताई हैं. सर्वांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. लेकिन एक वहां पर एक पतरस नाम का एक चेला था. वो कहता है कि तू जीवित परमेश्वर का पुत्र है. आणि त्या ठिकाणी एक पेत्र नावाचा शिष्य होता. तो म्हणाला की तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. उसने यीशु को पहचान लिया था. त्याने येशूला ओळखलं होतं. लेकिन उसने जब वो इस हवा और तूफान का जब सामना कर रहा है वो यीशु के शब्दों को भूल गया है. पण तो जो येशूला ओळखणारा जो होता त्याने त्या वादळाला, वाऱ्याला पाहिलं
आणि येशू ख्रिस्ताचे जे शब्द होते, जो देव होता, त्याला तो विसरून गेला. शमौन जो पतरस था उसने यीशु के शब्दों पर मनन करना था, आणि त्या शब्दावर त्याला मनन करायला हवं होतं, लेकिन उसने मनन नहीं किया. पण त्याने त्यावर विचार केला नाही. यीशु के शब्दों पर उसने विश्वास नहीं किया. येशूच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला और नाही. अभी थोड़ी देर पहले इन्होंने एक बड़ा चमत्कार देखा था. आणि याच्या अगोदर थोड्या वेळापूर्वीच त्यांनी एक मोठा चमत्कार पाहिला होता. 20,000 लोगों को यीशु मसीह ने पांच रोटी और 2 मछलियों से खाना खिलाया. 2 मासे आणि 5 भाकरी मधून 20,000 लोकांना येशू ख्रिस्ताने जेवण दिलं होतं. और इतना ही नहीं, आणि एवढंच नाही, वहां पे 12 टोकरियां भी उठाई गई. आणि त्या ठिकाणी 12 टोपल्या शिल्लक राहिल्या होत्या. ये चेलों ने एक बड़े चमत्कार को वहां पर देखा था, आणि शिष्यांनी हा मोठा चमत्कार त्या ठिकाणी पाहिला होता. लेकिन ये चमत्कार को भूल गए. पण ह्या चमत्काराला ते विसरले. इन्होंने अपना ध्यान जो उनका ध्यान था, इन्होंने आंधी और तूफान पर अपने ध्यान को केंद्रित किया. आणि त्यांचं जे लक्ष आहे त्यांनी त्या वादळ आणि वाऱ्याकडे लावलं. अगर ये यीशु के शब्दों पर विश्वास करते तो तूफान शांत हो जाता था. जर त्यांचं लक्ष येशूच्या शब्दाकडे असतं तर ते वादळ आणि वारा शांत झाला असता. मैं ये विश्वास करता हूँ कि वो पानी पर चलकर भी वो पार चले जाते, आणि मी विश्वास असा ठेवतो की ते पाण्यावर सुद्धा चालून पलीकडे गेले असते. क्योंकि इन्होंने यीशु को तूफान को शांत करते हुए भी इन्होंने देखा था. आणि यांनी पाहिलं होतं की येशू वादळ आणि वारा शांत करतो. एक बार ये अपनी नाव में जा रहे थे, यीशु भी वहां पर था. एकदा ते नावेमधून चालले होते आणि येशू त्या ठिकाणी होता. चारों तरफ ने आंधी और तूफान से उनकी नाव को घेर लिया. चारी दिशांनी वादळ आणि वारा आला होता. यीशु मसीह वहां पर उठे, येशू त्या ठिकाणी होते. उन्होंने आंधी को डांट दिया त्यांनी त्या वादळाला धमकावलं. और बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, मार्कुस का 4 अध्याय और 39 वचन, मार्क 4:39 मध्ये वहां पर बाइबल कहते कि पानी शांत हो गया. आणि बायबल असं सांगतं की पाणी शांत झालं. वहां पे आंधी और तूफान शांत हो गए. वारा आणि वादळ थांबलं. और ये चेले जानते थे कि यीशु मसीह के कहने के द्वारा आंधी और तूफान भी शांत हो जाते हैं. येशूच्या सांगण्याने वादळ आणि वारं थांबतं हे त्यांना ठाऊक होतं. इन्होंने वो चमत्कार को देखा था. तो चमत्कार त्यांनी पाहिला इन्होंने होता. अब भी एक चमत्कार देखा कि 5,000 लोगों को कैसे परमेश्वर ने खिलाया है. आणि 5,000 लोकांना कशा पद्धतीने येशूने जेवण दिलं हा सुद्धा चमत्कार त्यांनी थोड्या वेळापूर्वीच पाहिला लेकिन होता. अब उनके जीवन में ऐसा समय आया जब वो तूफान में फंसे हुए हैं. पण आता त्यांच्या जीवनात अशी वेळ आलेली आहे त्या वादळ आणि वाऱ्यामध्ये ते फसलेले आहेत. लेकिन अब आंधी और तूफान में फंसने के बाद में अपने विश्वास को वो इस्तेमाल नहीं कर रहे हैं. आणि एवढं माहित असून सुद्धा त्या वादळ वाऱ्यामध्ये फसल्याच्या नंतर त्यांच्या विश्वासाचा उपयोग ते करत नाही. जो यीशु को करते हुए उन्होंने देखा था. अब येशूने असं करताना त्यांनी पाहिलं और होतं. यीशु मसीह की ये इच्छा थी कि अब जो मेरे चेलों ने जो सीखा है, अब मेरे चेले वो करना शुरू कर दें. येशूची इच्छा हीच होती की मी जे शिकवलेलं आहे ते येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी त्यांनी कराव्या अशी त्यांची इच्छा होती. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप जब बाइबल पढ़ते हैं जर तुम्ही बायबल वाचता तो आप यीशु के शब्दों पर विश्वास करें. तुम्ही येशूच्या शब्दावर विश्वास ठेवा. और जो यीशु ने कहा है जे येशूने सांगितलं आप भी कहना शुरू कर दें. तुम्ही सुद्धा ते म्हणायला सुरुवात करा. आपके लिए हर एक चीज जो असंभव बनी हुई है वो संभव बनने के लिए तैयार हो जाएगी. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट जी अशक्य झालेली आहे ती शक्य होणार आहे. और ये शब्द जो थे, आणि जे हे शब्द होते ये किसी साधारण मनुष्य के शब्द नहीं थे. सामान्य माणसाचे नव्हते. ये सर्वसमर्थ परमेश्वर के शब्द थे. सर्वशक्तिमान परमेश्वराचे ते शब्द होते. ये सामर्थ्यहीन शब्द नहीं थे. हे सामर्थ्यहीन नव्हते. ये शक्तिशाली शब्द थे. हे शक्तिशाली शब्द होते. इस शब्द के द्वारा 38 साल से गिरा हुआ बीमार व्यक्ति को उठा दिया गया है. आणि 38 वर्षापासून आजारी असलेल्या व्यक्तीला ह्या शब्दाने उठवलं होतं. यीशु ने कहा, येशूने म्हटलं 38 साल से एक व्यक्ति पड़ा हुआ है एक बीमारी में. 38 वर्षापासून एक व्यक्ती आजारामध्ये पडला होता. उसका कोई नहीं है. त्याला कोणी नव्हतं. यीशु मसीह ने उसके पास में देखा, येशूने त्याच्याकडे पाहिलं, उसको शब्द बोला, त्याला शब्द बोलला, उठ, उठ, अपनी खाट उठा तुझी बाज उचल और चल. आणि चालू लाग. और वो व्यक्ति चलने लगा. आणि तो व्यक्ती चालू लागला. यीशु के शब्द के अंदर सामर्थ्य है. येशूच्या शब्दामध्ये ताकद आहे. यीशु के शब्दों की हमें आज्ञा पालना है. येशूच्या शब्दाचा आज्ञा पालन आम्हाला अगर करायचं आहे. आप और मैं यीशु के शब्दों पर विश्वास करके उसके अनुसार जब आज्ञा को पालना शुरू करेंगे तो आप और मैं भी पानी पर चलना शुरू कर आणि देंगे. तुम्ही आणि मी जर येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून ते आज्ञा पालन जर आम्ही केलं तर तुम्ही आणि मी सुद्धा पाण्यावर चालणारे बनणार. लेकिन इन चेलों ने क्या किया? पण ह्या शिष्यांनी काय केलं? इन्होंने यीशु के शब्दों पर विश्वास न रखते हुए येशूच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला. इन्होंने आंधी और तूफान को देखा त्यांनी संकटाकडे त्या वादळाकडे पाहिलं. और जो सामर्थ्यशाली चीज उनके जीवन में होने वाली थी वो उन्होंने खो दिया. आणि सामर्थ्यशाली गोष्ट जी त्यांच्या जीवनात घडणार होती ते हरवून बसले.
और वो भयभीत हो गए। आणि ते घाबरले। जब उनके जीवन में तूफान उठा तो भयभीत हो गए। त्यांच्या जीवनामध्ये वादळ आला आणि ते घाबरले। यहाँ पे मार्कुस 6 अध्याय 47 वचन में लिखा है, मार्क 6:39 मध्ये लिहिलंय, 47 मध्ये लिहिलंय। जब सांझ हुई तो नाव झील के बीच में थी। आणि ज्यावेळेस संध्याकाळ झाली त्यावेळेस नाव त्या ठिकाणी होती। जब सांझ का मतलब है शाम के समय, संध्याकाळच्या वेळेला नाव झील के बीच में थी। आणि झील के बीच में समुद्राच्या कडेला मध्ये समुद्राच्या मध्यभागी होती। ये साधारण 6 बजे या 8 बजे का समय होगा। आणि कदाचित 6 ते 8च्या दरम्यानची ही वेळ असेल। जब वो वहां नाव में चले थे, ते नावेत बसून त्या ठिकाणी गेले होते। और मार्कुस 6 अध्याय 48 वचन कहता है, आणि मार्क 6:48 सांगतं कि रात के चौथे पहर यीशु मसीह उनके निकट आता है। आणि रात्री 4थ्या प्रहरी प्रभू येशू त्यांच्या जवळ येतात। या सुबह के 3 बजे का समय होगा या सुबह का 6 बजे का समय होगा। सकाळी 3 पासून ते 6 पर्यंतची कदाचित वेळ असेल। लगभग 7 से 12 घंटों में केवल 2 मील की दूरी इन चेलों ने तय की है। आणि 7 ते 12 तासामध्ये फक्त 2 मैल ते गेले होते, जबकि ये 1 घंटे का रास्ता था। फक्त हा 1 तासाचा रस्ता होता। इन्होंने इतना समय वहां बिता दिया। त्यांना एवढा वेळ त्या ठिकाणी लागला। कई बार हमारे जीवन में जब हम चलते हैं, किती वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही चालत हमें असताना लगता है कि हमें वहां पहुंचना है, आम्हाला असं वाटतं मला तिथपर्यंत जायचं आहे। लेकिन कई बातें हमारे जीवन में हमको रुका देती पण हैं। काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला थांबवतात। हम जाने के लिए बहुत कोशिश करते आम्ही हैं, जाण्यासाठी खूप प्रयत्न करतो, बहुत ताकद लगाते हैं, खूप प्रयत्न करतो, बहुत जी जान लगा देते हैं, आम्ही एकदम ताकद लावतो, और हम थक जाते हैं, मग आम्ही थकतो, और हम बीच में फंस जाते हैं। मध्यभागी फसतो। हम कितनी बार वहां जाना सोचते हैं, लेकिन हम जा नहीं पाते हैं। कितीतरी वेळा आम्हाला तिथपर्यंत जायचं असतं पण आम्ही जाऊ शकत नाही। उसका कारण है त्याचं काय कारण आहे? क्योंकि हम उन चीजों पर ध्यान लगाए हुए हैं आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष लावलेलं आहे जो हमें चारों तरफ से घेरे हुए हैं। ज्याने आम्हाला चारी बाजूनी चारी दिशांनी हम घेरलंय। उनके बारे में चर्चा करते हैं, आम्ही त्या गोष्टीबद्दलच चर्चा करतो, हम उनको बड़ा कर देते हैं। आम्ही त्याला मोठं करतो। मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आज से वो चीजों को बंद कर दे देखना, आणि त्या गोष्टींना पाहणं आजपासून बंद करा। और बोलना बंद कर दें त्याच्याबद्दल बोलणं बंद करा। जिन्होंने आपके रास्ते को रुकाया है, ज्या गोष्टींनी तुमचा रस्ता थांबवलाय, आप जिसके कारण थक चुके हैं, ज्या गोष्टीमुळे तुम्ही थकलात, आपका ध्यान अभी वहां से हटा लें, आणि त्या गोष्टीपासून तुमचं लक्ष आता बाजूला करा। और जो सर्वसमर्थ परमेश्वर जो शब्द बोलता है, सब बातें हो जाती है, उसके ओर अपना ध्यान लगाएं। आणि जो सर्वशक्तिमान परमेश्वर जो शब्द बोलतो आणि घडतं त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा। अगर उसके शब्द पे आप और मैं ध्यान लगाएंगे, जर तुमचं माझं लक्ष त्याच्या शब्दावर असेल, दुनिया की कोई ताकत नहीं आपको मुझे वो रुका सके। कोणतीही ताकद जगातली नाही की तुम्हाला आणि मला थांबवेल। हम चीजों को बड़ा कर देते हैं, आम्ही ज्या गोष्टी आमच्या जीवनात येतात त्याला आम्ही मोठं करतो। जिसको बड़ा करना है उसको बड़ा नहीं करते हैं, ज्याला मोठा करायचं है। ज्याला मोठं करायचंय ना त्याला मोठं नाही करत। हमें यीशु मसीह को बड़ा करना है, आम्हाला येशूला मोठं करायचंय, उसके शब्द को उठाना है। त्याच्या शब्दाला उंच करायचंय। यीशु ने उन चेलों को कहा, त्या शिष्यांना सांगितलं आप पार चले जाएं, तुम्ही पलीकडे जा। और ये यीशु के शब्द बोले, ये यीशु के द्वारा बोले गए शब्द हैं। येशूच्या द्वारे बोललेले हे शब्द आहेत, निसर्ग भी उसको रुका नहीं पाएगी, आणि निसर्ग सुद्धा त्याला अडवू शकत नाही। क्योंकि निसर्ग को मालूम है, निसर्गाला ठाऊक आहे, ये जिसने ये शब्द बोले हैं उसने हमें बनाया है, ज्याने हे शब्द बोलले आहेत ना त्याने मला बनवलंय, उसकी रचना हम है, त्याची मी रचना आहे, और जिसने उनको बनाया है ज्याने त्याने त्याला बनवलेलं आहे, उसको कोई रोक नहीं पाएगा। त्याला कोणी थांबवू शकत नाही। उसको नमन करके वो आगे उनको लेके जाना पड़ेगा। आणि त्याला नमन करून त्याला पुढे घेऊन जावं लागेल। सुनिए, ऐका, मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप ऐसे चीजों पे चलना शुरू कर देंगे, अशा गोष्टीवर तुम्ही चालायला सुरुवात कराल, ऐसी चीजों पर विजय पाना शुरू कर देंगे अशा गोष्टीवर विजय मिळवणं शिकाल जो आपके लिए असंभव है। ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य आहे। लेकिन आपको मुझे क्या करना पण पड़ेगा? काय करायचंय? यीशु के शब्दों पर विश्वास करना पड़ेगा। येशूच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल। जब यीशु वहां आए, ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी आले, देखिए यीशु पानी पर चलते हुए उनके पास में आए, आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालत चालत त्यांच्याकडे आले। और यीशु ने उनको शाबाशी नहीं दी, येशूने त्यांना शाबासकी दिली नाही। यीशु ने ऐसा नहीं कहा, येशूने असं म्हटलं नाही, देखो मैं माफी चाहता हूँ आपसे, मी तुम्हाला क्षमा मागतो, मेरी गलती हो गई, माझं चुकलं, मुझे आपको अकेला नहीं छोड़ना चाहिए था, मला तुम्हाला एकटं सोडायला नको मैं इसका होतं, जिम्मेदार हूँ, मीच त्याला जिम्मेदार आहे, मुझे वहां होना चाहिए था, मी तुमच्यासोबत असायला हवं होतं, शायद मेरी गलती हो गई, मैंने आपको कदाचित- अकेला छोड़ दिया। कदाचित माझं चुकलं असेल, मी तुम्हाला एकटं सोडलं, ऐसा परमेश्वर ने नहीं कहा, असं देव म्हटला नाही। कोई भी प्रतिक्रिया परमेश्वर ने वहां पे नहीं की, कोणतीच प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली नाही। लेकिन परमेश्वर ये चाहते थे पण परमेश्वराला हे हवं होतं कि ये जो चेले जो अब आंधी और तूफान में जो फंसे हैं, इन्होंने विजय लेते हुए अपने जीवन में आगे बढ़े। आणि हे जे माझे शिष्य आहेत
जे त्या संकटामध्ये फसलेत, त्या वादळामध्ये फसलेत, त्या वादळावर विजय घेऊन त्यांनी पुढे जावं असं देवाची इच्छा होती. ये परमेश्वर की इच्छा ही थी, देवाची इच्छा होती, ये यीशु की इच्छा थी, येशूची इच्छा और होती. यीशु देखना चाहते थे. आणि येशूला ते पाहायचं होतं. लेकिन उन्होंने विजय नहीं वो पा सके. पण त्यांना तो विजय मिळवता आला नाही. सुनिए, ऐका, आपकी और मेरे पास में परमेश्वर की वाचाएं हैं, आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे परमेश्वराची अभिवचनं आहेत, परमेश्वर के शब्द हैं. परमेश्वराचे शब्द ये आहेत. बाइबल हमारे पास में है, बायबल आमच्याकडे आहे, इसमें परमेश्वर के शब्द हैं. याच्यामध्ये परमेश्वराचे शब्द आहेत. आपको मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय ये करायचंय? सिर्फ ज्ञान को बटोरने के लिए नहीं है. आणि फक्त हे ज्ञान वाटण्यासाठी नाहीये, ये इसके ऊपर विश्वास करना है. आणि ह्याच्यावर विश्वास जब ठेवायचा आप आहे. और मैं विश्वास करेंगे, ज्यावेळेस तुम्ही आणि मी याच्यावर विश्वास ठेवणार, आप और मैं भी पानी पे चलना सीख तुम्ही जाएंगे. आणि मी सुद्धा पाण्यावर चालायला शिकणार आहोत. आमीन. आमेन. और यीशु की यही इच्छा है. येशूची हीच तर इच्छा आहे. और यीशु, हमारे पास में बहुत सारी वाचाएं हैं परमेश्वर की. आमच्याकडे देवाचे अभिवचन खूप आहेत. वो हमें आदेश देता है, तो आम्हाला आदेश देतो, हमें सिर्फ आज्ञा का पालन करना है. फक्त आम्हाला त्याच्या आज्ञाचं पालन करायचं आहे. आपको और मुझे युद्ध में हारने के लिए नहीं बुलाया गया. तुम्हाला आणि मला युद्धामध्ये हारण्यासाठी बोलवलेलं नाहीये. आपको और मुझे बीमारी में मरने के लिए नहीं बुलाया गया. तुम्हाला आणि मला आजारामध्ये मरण्यासाठी बोलवलेलं नाहीये. आपको और मुझे जयवंत होने के लिए बुलाया गया. तुम्हाला आणि मला विजय मिळवण्यासाठी बोलवलेलं आपको आहे. और मुझे विजय होने के लिए बुलाया गया. तुम्हाला आणि मला विजय मिळवण्यासाठी बोलवलेलं इसलिए आहे. पहला यूहन्ना 5:4 में लिखा है, पहला यूहन्ना का पत्र आणि पहिलं योहानाचं पत्र 5:4 में, 5:4 लिहिलंय, जो भी परमेश्वर से उत्पन्न होता है जे काही परमेश्वराकडून येतं वो संसार पर जय प्राप्त करता है. आणि ते ह्या जगावर विजय मिळवतो. और जो विजय मिला, जिससे हमें विजय मिलता है, आणि ज्या वेळेला त्याला विजय भेटतो, वो है हमारा विश्वास है. आणि तो आमचा विश्वास आहे. अगर आपको और मुझे विजय लेना है, जर तुम्हाला आणि मला विजय प्राप्त करून तो घ्यायचा आहे, खुदा के वचनों पर, उसकी वाचाओं पर आपको और मुझे मनन करना पड़ेगा. आणि देवाच्या वचनावर, त्याच्या अभिवचनावर आम्हाला विचार करावा लागेल. हम हर समस्याओं को पराजित करने का सामर्थ्य हमारे पास में है. आणि प्रत्येक गोष्टीला हरवण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. हर एक समस्या को काबू करने का सामर्थ्य प्रभु ने हमें दिया है. प्रत्येक समस्येवर ताबा मिळवण्यासाठी आम्हाला देवाने दिलेला आहे. हर एक चीज के ऊपर आप और मैं विजय हो सकते हैं. प्रत्येक गोष्टीवर आम्ही विजय मिळवू शकतो. लेकिन आपका और मेरा ध्यान जो है आंधी तूफान पर ना रहते हुए, समस्या पर ना रहते हुए, जो सृष्टिकर्ता परमेश्वर के शब्द हैं उसके ऊपर विश्वास करना होगा. आणि आमचं जे लक्ष आहे वादळ वाऱ्यावर नसावं, आमचं जे लक्ष आहे संकटावर नसावं, तर आमचं लक्ष जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्याकडे असावं. यीशु ने कहा येशूने म्हटलं, उसके चेलों को त्या शिष्यांना म्हटलं, पार चले जाएं, पलीकडे जा, पार चले जाएं. पलीकडे जा. देखिए, उन्होंने इस शब्द के ऊपर मनन नहीं किया. पण ह्या शब्दावर त्यांनी विचारच केला नाही. इन्होंने आंधी और तूफान को अपने जीवन में बड़ा बना दिया. आणि वादळ आणि वाऱ्याला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मोठं केलं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, कौन से तूफान आपके जीवन में उठ रहे हैं? कोणतं वादळ तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे? किस बीमारी ने आपके ऊपर विजय लिया है? कोणत्या आजाराने तुमच्यावर विजय मिळवलाय? कौन आपके जीवन को रुका के रखा हुआ है? कोणी तुमच्या जीवनाला थांबवलेलं आहे? आज उसको ललकारे त्याला आज बोला त्याच्याशी, और उसको कह दे, त्याला सांगा, उसको कह दे, त्याला सांगा, तू मेरा रास्ता नहीं रुका सकता. तू माझा रस्ता अडवू शकत नाही. मेरा यीशु विजयशाली परमेश्वर है माझा येशू विजय देणारा देव और आहे. उसने मुझे विजय दिया है. त्याने मला विजय दिलेला उसने आहे. मुझे विजय दिया है. त्याने मला विजय दिलेला उसने आहे. मुझे विजय दिया त्याने मला है. विजय दिलेला उसको आहे. कह दे, त्याला म्हणा, उसको कह दे, त्याला म्हणा, उसको कह दे, त्याला म्हणा, उसको कह दे, त्याला म्हणा. वो आपका रास्ता छोड़कर चला जाएगा. तुमचा रस्ता सोडून ती गोष्ट निघून आपकी जाईल. बीमारियां निकल जाएगी. तुमचे आजार जातील. अब आप कहकर तो देखें, तुम्ही म्हणून तर पहा. दाऊद ने गोलियत को ललकारा. आणि दाविदाने गोलियाताला सुद्धा म्हटलं, इतने बड़े राक्षस को उसने ललकारा. आणि एवढ्या मोठ्या राक्षसाला तो बोलला, इतने बड़े राक्षस से पूरी सेना डर रही थी. आणि एवढ्या मोठ्या राक्षसाला अख्खं सैन्य घाबरत होतं. इतना ही नहीं, एवढंच नाही, खुद राजा, वहां इजराइल का राजा उनसे डर रहा था. इस्रायलाचा राजा सुद्धा घाबरत वो होता. महल में बैठा हुआ था. तो त्या महालात बसला होता. लेकिन ये दाऊद को परमेश्वर पर विश्वास था, आणि त्या दाविदाला देवावर विश्वास होता, उसके शब्दों पर विश्वास था, शब्दावर विश्वास होता, सृष्टिकर्ता परमेश्वर विश्वास था. सृष्टिकर्ता परमेश्वरावर त्याचा विश्वास जब होता. उसने दाऊद को देखा ज्यावेळेस त्याने दाविदाला पाहिलं, और दाऊद ने उस गोलियत को कहा, दाविदाने त्या गोल्याताला म्हटलं, इतने बड़े गोलियत को कहा एवढ्या मोठ्या गोल्याताला म्हटलं, जिसे बड़े बड़े सैनिक डर रहे थे, जेवढे मोठे मोठे सैन्याने घाबरलं उसे होतं, उसने कहा, त्याला म्हटला, आज ही आजच इसी समय ह्या वेळेला परमेश्वर तुझे परमेश्वर तुला मेरे पैरों के नीचे रखेगा. माझ्या पायाखाली ठेवेल, मेरे पैरों के नीचे माझ्या रखेगा. पायाखाली ठेवेल. आज मैं आजच. आज मैं विजयशाली होऊंगा. आजच मी विजय मिळवेन. और जब उसने कहा, ज्यावेळेस त्याने म्हटलं, सृष्टिकर्ता परमेश्वर विश्वास किया. सृष्टिकर्ता परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, जो गोलियत से सब डर रहे थे, जो गल्ल्याताला सगळे घाबरत होते, उसके पैरों के नीचे था. तो त्याच्या पायाखाली होता, उसके पैरों के नीचे था. पायाखाली होता. उस
पैरों के नीचे था, पायाखाली होता. आज आज हर एक समस्या आज आपके पैरों के नीचे होगी. प्रत्येक समस्या तुमच्या पायाखाली हर असेल. एक बीमारी आपके पैरों के नीचे होगी. प्रत्येक आजार तुमच्या पायाखाली असेल. आप विश्वास करेंगे. तुम्ही विश्वास ठेवाल. अगर विश्वास करेंगे, जर तुम्ही विश्वास आप ठेवाल, यहाँ से विजय लेकर जाएंगे. तुम्ही या ठिकाणाहून विजय घेऊन आप जाल. पानी पर चलना सीख जाएंगे. तुम्ही पाण्यावर चालायला शिकाल. जब परमेश्वर कुछ कहता है, ज्यावेळेस परमेश्वर काही सांगतो, सृष्टि भी उसके सामने घुटने टेक देती है. सृष्टी सुद्धा त्याच्या समोर गुडघे टेकते. बाइबल कहती है, बायबल असं सांगते, यीशु के सामने येशूच्या समोर हर एक जन घुटना टेकेगा. प्रत्येक जन गुडघा टेकेल. हर एक निसर्ग घुटना टेकेगा. प्रत्येक निसर्ग सुद्धा गुडघे टेकेल. हर एक व्यक्ति घुटना टेकेगा. प्रत्येक व्यक्ती गुडघे टेकेल. उसका नाम सब नामों से ऊंचा है. त्याचं नाव सर्व नावावरून उंच आहे. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, उनकी जो नाव थी त्यांची जी नाव होती वो लहरों में डगमगा रही थी. आणि त्या लाटेवर हलत होती. उनका सामना हवा से था. आणि त्यांचा सामना त्या हवेशी होता, वाऱ्याशी होता. सुनिए, ऐका, हमारा सामना किससे भी क्यों ना हो, आमचा सामना कुणाशी असो, विजय हमारा हो. विजय आमचाच आहे. विजय हमारा हो. विजय आमचाच आहे. विजय हमारा विजय है. आमचाच आहे. इसलिए आपको और मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचं? आपकी रिपोर्ट पे भरोसा नहीं करना है. तुमचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर विश्वास नाही आपके ठेवायचा. शरीर में क्या तकलीफ है उस पर भरोसा मत करें. तुमच्या शरीराची त्रास आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. जो यीशु कहता है जो येशू म्हणतो उस पर विश्वास करें. त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, उसके शब्द के अंदर जीवन है. त्याच्या शब्दामध्ये जीवन आहे. वो बोलता है, तो बोलतो सृष्टि बन जाती है. आणि सृष्टी निर्माण वो होते. बोलता है, तो बोलतो, सृष्टि के अंदर जीवन आ जाता है. सृष्टीमध्ये जीवन येतं. उसके शब्द के अंदर ताकत त्याच्या है. शब्दामध्ये ताकद आहे. और बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, यूहन्ना 6:21 के अंदर, योहान 6:21 मध्ये जहां वो जाना चाहते थे ज्या ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं उनकी नाव वहां पर पहुंच गई. त्यांची नाव त्या ठिकाणी पोहोचली. जहां वो जाना चाहते थे ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं उनकी नाव वहां पर पहुंच त्यांची गई. नाव त्या ठिकाणी आप पोहोचली. कहां जाना चाहते हैं आपके जीवन तुम्हाला में? कुठं जायचे तुमच्या जीवनामध्ये? आज परमेश्वर आपको लेकर जाएगा, आज परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. लेकिन उससे पहले त्याच्या अगोदर हमें उसके शब्दों पर विश्वास करना. त्याच्या शब्दावर विश्वास यीशु ठेवायचा. कौन है येशू कोण आहे उसको आप जान लें. त्याला तुम्ही ओळखा. यीशु कौन है येशू कोण आहे उसको पहचान लें. त्याला ओळखा. यीशु कौन है येशू कोण आहे उसकी प्रचिति आप ले लें. त्याची प्रचिती तुम्ही घ्या. यीशु कौन है येशू कोण आहे उसको आप जान लें. त्याला तुम्ही ओळखा. वो कहाँ मिलेगा तो आपको? कुठे मिळेल? बाइबल में मिलेगा. बायबल मध्ये. बाइबल उसके शब्द है. बायबल त्याचे शब्द आहेत. बाइबल उसके कहे हुए शब्द है. त्याने म्हटलेले शब्द आहेत. आप इस पे विश्वास करें. त्याच्यावर विश्वास ठेवा. जब आप विश्वास करेंगे, ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवू, उसको पकड़ लेंगे, त्याला पकडू, आपके जीवन में आप विजयशाली बनेंगे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विजयशाली व्हाल. आज मेरी ये प्रार्थना है आज माझी हीच प्रार्थना आहे कि आप कभी हारा हुआ जीवन ना जिए. तुम्ही कधीही हारलेलं जीवन जगू नये. यीशु ने हमें विजयशाली जीवन दिया. नेहमी येशूने आम्हाला विजयशाली जीवन दिलेलं आहे. मैं बहुत बार देखता हूँ कि हर बार लोग वही लोग आते हैं बीमारी के लिए प्रार्थना कराने के लिए. आणि मी पाहत असतो की त्याच आजारासाठी पुन्हा पुन्हा तेच लोक येत राहतात प्रार्थनेसाठी. आपको आने की जरूरत नहीं है बीमारी. तुम्हाला येण्याची गरज नाही. आप खुद विजयशाली है. तुम्ही स्वतः विजयशाली उस आहात. बीमारी को कह दें, त्या आजाराला म्हणा, उस दुष्ट आत्मा को कह दें, त्या दुष्टात्म्याला म्हणा, तेरा मेरा कोई संबंध नहीं तुझा है. माझा काही संबंध नाही. मैं यीशु की हूँ. मी येशूची मैं आहे. यीशु का हूँ. मी येशूचा आहे. यीशु मेरा प्रभु है. येशू माझा देव आहे. यीशु मेरा प्रभु है. येशू माझा प्रभू आहे. मैं पूरी तरह से मुझे चंगाई मिल चुकी है. मला पूर्णपणे आरोग्य मिळालेलं आहे. आप बोलना शुरू कर तुम्ही दें. बोलायला सुरुवात करा. मेरे जीवन में मैं हमेशा परमेश्वर के शब्द को ऊंचा उठाता हूँ. मी माझ्या जीवनामध्ये नेहमी देवाचे शब्द उंच करतो. जब भी मेरे सामने बड़े बड़ी चीजों को दिखता है, ज्या वेळेस माझ्या समोर मोठ्या मोठ्या गोष्टी येतात, मैं वहां से अपनी नजर को हटा देता हूँ मी माझी दृष्टी त्याच्यावरून काढतो और मैं मेरे यीशु के शब्दों पर अपनी नजर को लगाता हूँ. आणि माझी दृष्टी मी माझ्या येशूच्या शब्दावर और लावतो. जब मैं शब्द के ऊपर अपनी नजर को लगाता हूँ, ज्या वेळेस माझी नजर मी या शब्दावर लावतो, मैं विजयशाली होता जाता मी हूँ. विजयशाली होत जातो. और मुझे कोई चीज मेरे जीवन में रुका नहीं सकती. कोणतीही गोष्ट माझ्या जीवनात मला अडवू शकत नाही. और मैं वहां जहां मैं जाना चाहता हूँ, मी मला जिथं जायचं आहे, परमेश्वर वहां लेकर जाता है. देव मला त्या ठिकाणी घेऊन और जातो. वही परमेश्वर आपका परमेश्वर है. तोच परमेश्वर तुमचा सुद्धा आहे. आप यीशु के शब्द को उठाएं. तुम्ही देवाचे येशूचे शब्द उंच करा. आप कहेंगे पानी पे कैसे चल सकते हैं हम? पानी पे कैसे चल सकते हैं? तुम्ही म्हणाल की पाण्यावर कसं आम्ही चालणार? पानी पे आज तक कोई नहीं चला, पाण्यावर आतापर्यंत कोणी चाललं नाही. लेकिन एक व्यक्ती चला है. एक व्यक्ती चाललेला आहे, उसका नाम यीशु मसीह. त्याचं नाव येशू आहे. अगर यीशु चला है येशू जर चाललेला आहे, तो मैं आपको सिखाऊंगा कि पतरस कैसे पानी पर चला. मी तुम्हाला शिकवीन की पेत्र जो आहे तो कसा चालला कैसे पाण्यावर, उसके जीवन में विश्वास को उसने पैदा किया कसा त्याच्या जीवनामध्ये त्यांनी विश्वास संपादन केला और पानी पर वो चलना आणि शुरू किया. पाण्यावर त्यांनी चालायला सुरुवात केली. आप आपके जीवन में विजयशाली होना चाहते हैं, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विजयशाली व्हायचंय, तो आज आपके जीवन में क्या हो रहा है उसको मत देखिए. मग आज तुमच्या जीवनात काय होतंय ना त्याच्याकडे पाहू नका. हमारा इंसान का प्रॉब्लम क्या है मालूम है?
आमचा मनुष्य का प्रॉब्लम क्या है? माणसाचा समस्या काय माणसाची? रोना शुरू कर देता है। रडायला सुरुवात करतो. अभी तक कुछ हुआ नहीं, अजून तर काही घडलंच नाही. लेकिन उसको लगता है सब कुछ चला गया, त्याला असं वाटतं सर्व काही गेलं आता. रोना शुरू कर देता है। रडायला सुरुवात करतो. आप और मैं रोने के लिए नहीं बनाया है तुम्ही परमेश्वर। आणि तुम्हाला आणि मला रडण्यासाठी बनवलेलं नाहीये. उन चीजों को रुलाएं जो आपको रुलाती हैं। आणि ज्या गोष्टी तुम्हाला रडवतात ना त्याला तुम्ही रडवा. आप कैसे रुलाएंगे उनको? कसं काय रडवणार? देखो यीशु मसीह ने जितने रोने वाले लोग थे, ज्या येशू ख्रिस्ताकडे जेवढे रडणारे लोक होते, यीशु ने पहले उनको चुप कराया। येशूने त्यांना पहिलं गप्प बसवलं. रोना बंद कर, रडणं थांबव, रोना बंद कर, रडणं थांबव, रोना बंद कर, रडू नको, रोना बंद कर। रडू नको. पर हम रोते ही रहते ज्यादा, मग आम्ही रडतच राहतो. इतना रोते कि यीशु की भी सुनते नहीं हम। एवढं रडतो की मग येशूचं पण ऐकत नाही. यीशु बोले ये सुनते नहीं, फिर मैं इसका रोना भी बंद नहीं कर सकता। आणि मग येशू म्हणतो हा ऐकत नाही माझं, तर मग मी रडणं पण बंद नाही करणार. आपको मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचं? अपने रोने को बंद करें, आणि आपलं रडणं थांबवा. सृष्टिकर्ता परमेश्वर शब्द पर विश्वास करें, सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. उसको पकड़ ले। त्याला पकडा. और मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, आपको मुझे फिर बीमारी के लिए प्रार्थना करने की जरूरत नहीं पड़ेगी। आजारासाठी प्रार्थना करण्याची गरज पडणार नाही. आप और मैं बीमारों के लिए प्रार्थना करेंगे, तुम्ही आणि मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार. आप और मैं प्रार्थना करेंगे। तुम्ही आणि मी प्रार्थना करणार. आमीन। मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. सुनिए। ऐका. यीशु मसीह ने कहा, येशूने म्हटलं आप पार जाएं। तुम्ही पलीकडे जा. यीशु ने उनको जबरदस्ती बिठाया नाव में, येशूने जबरदस्ती नावेत बसवलं त्यांना उनको जाने के लिए कहा। आणि म्हटलं जा. अब जाने का काम किसका था? आणि जायचं काम कुणाचं होतं? चेलों का था। शिष्यांचं होतं. उन्होंने क्या करना था? उन्होंने क्या करना था? त्यांनी काय करायला हवं होतं? यीशु के शब्द पर विश्वास करना, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायला हवा होता. उस शब्द को पकड़ना था त्या शब्दाला पकडायचं होतं और आगे चलना था। आणि मग पुढे जायचं होतं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आप कौन से जगह पर खड़े हुए हैं? आज तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात? आपके जीवन में किस स्थान पर आप खड़े हुए हैं? तुमच्या जीवनामध्ये कोणत्या स्थानी तुम्ही आहात? क्या आपका परिवार टूटने पर है? काय तुमचा परिवार तुटण्याच्या वेळेवर आहे का? क्या आपके जीवन के अंदर आपने शांति को खो दिया है? काय तुमच्या जीवनाची शांती तुम्ही हरवून बसला आहात का? आपका जो आनंद है आपने उसको खो दिया है क्या? तुमच्या जीवनातला जो आनंद आहे तो हरवून बसला आहात का? आप आपके जीवन को घुट घुट कर जी रहे हैं क्या? तुमचं जीवन तुम्हाला गुदमरल्यासारखं झालंय का? आपको लग रहा है कि जीना नहीं है अब? तुम्हाला असं वाटत आहे का की आता जगायचं नाहीये? आपके जीवन में बहुत आप आगे निकलना चाहते हैं, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फार पुढे जायचंय, लेकिन आप जा नहीं पा रहे हैं। पण तुम्ही जाऊ शकत आप नाहीये. थक गए, तुम्ही थकला आहात. आप थक गए। थकला आहात. आपको ऐसा लग रहा है मैं फेलियर हो गया हूँ, तुम्हाला असं वाटतंय की मी अपयशी आहे, मैं नहीं बढ़ पाऊंगा आगे, मी पुढे नाही जाऊ शकत. क्योंकि आपने इतनी चीजों को सहा है ना, उसके नीचे आप दब गए। आणि एवढ्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आहेत ना, त्याच्या खाली तुम्ही दबले आहात. आपको नहीं लग रहा है कि अभी मैं उठ सकूंगा। मग तुम्हाला आता असं वाटत नाही की मी आता उठू शकेन बाबा. एक व्यक्ति आपको उठाने के पण लिए, एक व्यक्ती आहे तो जो तुम्हाला उठवेल. उसका नाम यीशु है, त्याचं नाव येशू आहे. उसका नाम यीशु है। त्याचं नाव येशू आहे. वो कहता है, तो म्हणतो, वो हाथ देता है तो हात देतो और लोगों को उठाता है। आणि लोकांना उचलतो. आपको और मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचंय? सिर्फ और सिर्फ फक्त आणि फक्त यीशु के शब्दों पर विश्वास। येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे. आप वहां चले जाएंगे जहां आप जाना चाहते तुम्ही त्या ठिकाणी जाल जिथं तुम्हाला जायचंय. हैं। आज आपके जीवन के अंदर जो भी समस्याएं हैं, तुमच्या जीवनामध्ये आज कोणतीही समस्या असेल, आपके अंदर जो गड़बड़ चल रही है, तुमच्यामध्ये जी गडबड गोंधळ चालू आहे, आज उसको कह दें आप, त्याला आज म्हणा, मेरे जीवन को छोड़ के जाना पड़ेगा, माझ्या जीवनाला सोडून तुला जावं लागेल. मेरे शरीर को छोड़ के जाना पड़ेगा, माझ्या शरीराला सोडून तुला जावं लागेल. मेरे परिवार को छोड़कर जाना पड़ेगा। माझ्या परिवाराला सोडून जावं लागेल. तेरा मेरा कोई रिश्ता नहीं है, तुझा माझा काही संबंध नाही, नातं नाहीये. मैं यीशु का हूँ, मी येशूचा आहे. यीशु मेरा प्रभु है। येशू माझा प्रभू आहे. जो यीशु ने कहा है जे येशूने म्हटलंय वो मेरे जीवन में होगा। तेच माझ्या जीवनात होईल. आप बोलना शुरू- ऐका, मैं आपसे एक चीज कहना चाहता हूँ। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आप है ना, आपके जीवन में जो चल रहा है, तुमच्या जीवनामध्ये जे काही आता चालू आहे ना, आप नकारात्मक चीजों को मत बोलिए। नकारात्मक गोष्टी तुम्ही बोलू नका. ये ऐसा ही होगा, असं होईल, ऐसा ही होगा, असं होईल, आप मत बोलें। असं म्हणू नका. ये ऐसा कभी नहीं हो सकता, असं होऊ शकत नाही, आप मत बोले। असं म्हणू नका. ये कभी सुधर नहीं सकता, हे कधी सुधारणारच नाही.
ये कभी सुधर नहीं सकते। हे कधी सुधरू शकत नाही आप मत बोलिए, असं म्हणू नका. आप नकारात्मक मत बोले। नकारात्मक बोलूच नका. हमारी समस्या क्या है? आमची समस्या काय आहे? हमने उन चीजों को बड़ा कर दिया है आणि त्या गोष्टींना आम्ही मोठं केलंय, जो हमें हमें तकलीफ दे रही है, ज्या गोष्टी आम्हाला त्रास देतात, जिसके कारण हम परेशान हैं। ज्या गोष्टीमुळे आम्ही त्रस्त आहोत, हमने उसको बड़ा कर दिया, त्या गोष्टीला आम्ही मोठं केलंय. और जिसको बड़ा करना था आणि ज्याला मोठं करायचं आहे उसको बड़ा नहीं किया हमने। त्याला केलं नाही. किसको बड़ा करना है? कुणाला मोठं करायचंय? यीशु को। येशूला. किसको बड़ा करना है? कुणाला मोठं करायचं? यीशु के शब्दों को। येशूच्या शब्दाला. आप जब उसको यीशु के शब्दों को बड़ा करेंगे ना, ज्यावेळेस तुम्ही येशूच्या शब्दांना मोठं कराल, और जितने भी आंधी तूफान है कितीही मोठं वादळ आणि वारा असू आपको जो द्या, रुकाने की कोशिश कर रहा है, तुम्हाला थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत आहे, आपके सामने घुटने टेकते हुए आपको वो आगे बढ़ाएंगे। आणि तुम्हाला तुमच्या समोर गुडघे टेकून ते तुम्हाला रस्ता देईल. वो आपको रास्ता देंगे। तुम्हाला रस्ता देईल. अरे समुद्र ने परमेश्वर के लोगों के लिए रास्ता खोल दिया। आणि समुद्राने सुद्धा परमेश्वराच्या लोकांना रस्ता करून दिला. यीशु मसीह पानी पर चलते हुए आगे बढ़े। आणि येशू ख्रिस्त पाण्यावर चालत पुढे गेले. यीशु ने कहा, येशूने म्हटलं, जो काम मैंने किया है जे काम मी केलं उससे भी बड़े काम आप करेंगे। त्याच्यापेक्षाही मोठे मोठे काम तुम्ही अगर करा. यीशु मेरा पानी पर चलता है, येशू जर माझा पाण्यावर चालतो, हमें भी यीशु कहता है तुम पानी पे चलोगे, आणि आम्हाला सुद्धा येशूने म्हटलं तू पाण्यावर चालशील. ऐसे स्थानों पर चलोगे अशा स्थानावर चालशील जहाँ पे चलना असंभव है। आणि ज्या ठिकाणी चालणं अशक्य आहे. असंभव है, अशक्य आहे. असंभव है। अशक्य आहे. लेकिन मेरे यीशु को जब पकड़ेंगे हम, आणि ज्यावेळेस आम्ही येशूला पकडणार, वो सब बातें असंभव बातें संभव करेंगे। आणि अशक्य सर्व अशक्य गोष्टी शक्य होतील.